किती प्रयत्न केला तरी पण तो करायला शकत नाही। याप्रमाणे आला तसा केला तुका म्हणे हेला न पाणी भरता भरता पाणी भरता पाणी भरता भगवान कृष्णाने हा भक्त लगाए चरित्र पावनारे जैसे चरित्र के नारायण गांतर बुधनी राखी हरे सो सारे यात्रे पुढे ही बहुत करणे आहे पुढे ही बहुत करणे आहे हे सोम सारे यात्रे भगवंताना हे घेतलं सगळं साकार केलं आणि व्यापारामध्ये करा केला हा एक नंबरचा करा झाला आणि तो व्यापाराला झाला आपला जन्म मात्र कलियुगात झाला आणि कलियुगात गेल्यावर व्यापाराला कालासाठी किती प्रयत्न केला तरी भेटू शकत नाही। आता फक्त राहिले ते कृती भगवान कृष्ण भगवान विष्णूचे अवतार पूर्ण अवतार आणि हे भगवान कृष्ण आता राहिले ते कृती म्हणून गेले दिगंबरा ईश्वररूपी राहिल्या त्या कीर्ती जलामध्ये राहिल्या त्या कीर्ती जलामध्ये लीलामृता अनेक या ठिकाणी कीर्ती राहिलेली आहे त्या वराचा काळ आपण किती प्रयत्न केला तरी मिळू शकत नाही। त्या भगवंताने दुसऱ्या जन्माचा काळ केला कलियुगामध्ये काळ केला कलियुगात पुढचा अवतार घेतला तो नवा अवतार भगवान कृष्ण हे 8वां अवतार पृथ्वीचा प्रकाशित आहे आणि 9वां अवतार घेतला तो कलियुगामध्ये अवतार घेतला। द्वारकेची एवढी संपदा घेऊन आले चक्रपाणी स्वयंवामुला केवळ निभा स्वानंदाचा गाभाड करून नाही घडला दिवसला भेटावला पुंडलिका द्वारकेची एवढी संपदा घेऊन आले चक्रपाणी पंढरीची तो भगवान कृष्ण द्वारकेचा राजा हो पुढच्या नावाचा संपूर्ण संपदा घेऊन पंढरपुरामध्ये अवतार घेतला आणि बौद्ध नावाने अवतार घेतला। बौद्ध नावाने अवतार घेतला विजय उभारायला पुंडलिकासाठी देवाला विजयवर उभारायला लोक त्याला विठ्ठल म्हणायला लागले म्हणून महात्मा प्रमाण लिहितात काय सांगू त्या देवाची माते काय सांगू त्या देवाची त्याला बौद्ध होऊन त्याची कळत नाही ती उभा विठेवर राहिला भगवान 9व्या अवताराला विठेवर उभारायला पुंडलिकासाठी केले अवतार झाला त्या ठिकाणी कला केला त्या ठिकाणी सौंदर्य होते। पहिल्या अवतारात अर्थात आपल्या अवतारामध्ये वाढल्या ठेवल्या भोगल्या अशा प्रकारचे जे सौंदर्य होते तेच सगळे पुढच्या अवतारामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपानबाई एकनाथ नामदेव तुकाराम या रूपाने पुढच्या वेळेस सगळे सौंदर्य आले आणि पुढचा काला निवृत्ती ज्ञानदेव सोपानबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे सौंदर्य झाले आणि 2 नंबरचा काला कलियुगामध्ये केला।
2 नंबरचा कालाखंडामध्ये पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये झाला त्या कालाचं वर्णन तुकोबाराने केलं. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी मांडेला काला भोवती गोपाळाचे दाटी मांडेला काला भोवती गोपाळाचे दाटी लुप्त झाला नारी नर अवघ्या पशुयाती विसरला देह भाव शंका ठाला वाळवंटामध्ये केला आणि त्या वाळवंटातल्या काल्यासाठी सगळ्यांना घेण्यासाठी तुकोबारानं तुम्हाला जीवाला आव्हान केलं की तुम्ही चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटीनं मानेला काला भोवती गोपाळाचे त्या ठिकाणी सोंगडी होते. कोणते? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. त्या सोंगड्याचं वर्णन जनाबाईने केलं. कोणकोणते ते सोंगडे होते, कोणकोणते गोपाळ होते. विठू माझा लेकुरवाळा 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 संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा पुढे चाले ज्ञानेश्वर पुढे चाले ज्ञानेश्वर पुढे चाले ज्ञानेश्वर पुढे चाले ज्ञानेश्वर हे मागे मुक्ताई सुंदर मागे मुक्ताई सुंदर विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा. याप्रमाणे सौंगडी भगवंताचे गोपाळ 2 नंबरचा काला वाळवंटामध्ये केला. संतांनी काला केला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव त्या काल्याचं वर्णन जनाबाईने केलं. निबाईले एक संताची
हात टोपली फुलाची अन पंढरपुरात काला झाला घागर फुटली जयाची 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 पंढरपुरात काला झाला घागर फुटली जयाची। याप्रमाणे पंढरपुरात 2 नंबरचा काला झाला। त्या काल्याचं वर्णन जनाबाईने केलं। पंढरपुरात काला झाला आम्ही सरंडीत आहोत। काला झाला हा पावणे 800 वर्षाच्या अगोदर काला झाला आणि तेव्हापासून दयाची मडकी बांधण्याची पद्धती सुरू झाली। पूर्वी या अगोदर घोंगडीवर काला झाला। अरे गड्या वैद्यवा कुड्या हातर घोंगड्या सोड गाठोड्या 2 नंबरचा काला दयाची मडकी बांधण्याची पद्धती सुरू झाली आणि म्हणून त्या ठिकाणी घागर फुटली दयाची असं वर्णन केलं आणि तेव्हापासून ही दयाची मडकी बांधण्याची पद्धती सुरू झाली आणि आम्ही 3 नंबरचा काला दरवर्षी खात असतो। त्यांची परंपरा जोपासत असतो आणि याप्रमाणे काला करत असतो। आमच्या काला दरवर्षीच्या केंद्रामध्ये मेनकापळा होत असते। कोणता लाया पोहे काय भेंडी मिरची केळ असा हा काला करत असतो। लाया पोह्याचा काला खाता खाता जन्म गेला पण अजूनपर्यंत कोणाचा समाधान नाही झाला। आजपर्यंत कोणाचा समाधान नाही झाला। आपण दरवर्षी काला करत असतो आणि काला हा इतका कठीण आहे। काला फार कठीण आहे। काला इतका सोपा नाही। जो वेळेवर येतो अगदी आरती झाल्यावर एकदम काला वाटण्याच्या टायमावर येतो ना देण्याचा काला हा देण्याच्या काळाला तो हाताना असतो पण हा इतका सोपा काला नाही। त्याला तो एक जण सीता किंवा 200 काला जर मिळाला 50 जण मिळाला लाया पोहे मिळाले तर हा आम्ही भाग्यवान आहोत। आपल्याला काला मिळाला याला काला म्हणता येईल का? नाही त्याला काला नाही। त्याला मिळून फक्त दही आणि लाया जास्तीत जास्त एखादी भेंडी आणि जास्तीत जास्त एखादी शेपाची फोड पण काला मिळू शकत नाही। काला इतका कठीण आहे। काल्याचा अधिकारी असावा लागतो। काला मोठ्या मोठ्याला भेटला नाही। काला मोठ्या मोठ्याला भेटला नाही। आमदार खासदाराला नाही। काला मुख्यमंत्र्याला नाही। काला पंतप्रधानाला नाही। एवढंच नाही तर काला मोठ्या मोठ्या देवाला सुद्धा नाही। काला मोठ्या मोठ्या देवाला सुद्धा नाही। काला मिळवण्यासाठी प्रयत्न केला। मोठ्या मोठ्या देवाने ज्याने जग निर्माण केला ज्या देवाने हा जग निर्माण केला त्या ब्रह्मदेवाने काला मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला सुद्धा हा काला शक्य झाला नाही। आणि ब्रह्मदेवाने मासोळीचं रूप घेतलं। ब्रह्मदेवाने मासोळीचं रूप घेतलं आणि येवोनीच्या डोहामध्ये लपून राहिले की आता सगळे सोंगडी सगळे गोपाळ आपल्या हाताने काला करतील आणि तो काला हाताला डिकेल आणि तो डिकलेला काला या डोहामध्ये हात धुण्यासाठी येतील पाण्यामध्ये आणि मग त्या काल्याचा कण आपल्याला मिळेल। म्हणून ब्रह्मदेव लाख प्रयत्न करून मासोळीचं रूप घेतलं। मासोळी गालियाच्या आसे देव जडी झाले मासे परंतु तो देवानी त्या ब्रह्मदेवासारख्याला काला मिळू दिला नाही। मग तुमचा आमचा अधिकार काय? ऐन वेळेवर आला तर हा असा काला मिळत नाही। आपल्याला मिळतील तर लाया पोया काला इतका सोपा नाही। काला फार कठीण आहे। तुम्हा आम्हाला मिळणं फार कठीण आहे आणि म्हणून लाया पोयाचा काला खाता खाता जन्म गेला अजूनपर्यंत कोणाचा समाधान नाही।
म्हणाला तुका म्हणेला अन पाणी भरता भरता पाणी भरता पाणी भरता त्या काल्यासाठी अधिकार पाहिजे आणि तो अधिकार कलियुगातल्या लोकांना पूर्ण आहे. कलियुगात अधिकार पूर्ण आहे पण तो अधिकार आपल्याला आपला गाजवता आला पाहिजे. कारण या ठिकाणी येते सकळासी आहे अधिकार अन कलियुगी उदार येते सकळासी आहे अधिकार कलियुगी उदार हरीच्या नामे आपल्याला अधिकार आहे पण तो अधिकार आपल्याला गाजवता आला पाहिजे. ब्रह्मदेवाला अधिकार नव्हता का? होताच. तरी मासळ्या होण्याची गरज काय होती? मासोळीचे रूप घेण्याचे अधिकार काय होतं? वास्तविकता त्याला गोपाळ व्हायला काय हरकत नाही. त्याच्याजवळ संपूर्ण कला होती. मग गोपाळ व्हायला काय झालं? तसं आपल्याजवळ संपूर्ण कला आहे, संपूर्ण विद्या आहे. मग आपल्याजवळ अधिकार आहे ना. मग आपल्याला गोपाळ व्हायला काय अधिकार? गोपाळ व्हायला पाहिजे पण गोपाळ होत नाही. ब्रह्मदेव मासळी झाला पण गोपाळ होता आला नाही म्हणून काल्याचा अधिकार गमाविला. अधिकार गमाविला तुका म्हणे वाया गेला. तसा तुम्हा मला अधिकार आहे, कलियुगात अधिकार आहेत पण आपण इकडे तिकडे लपून जर काला घेऊ असा जर म्हणत असेल तर तो मात्र काला मिळू शकत नाही. लपून बसल्यावर कसा काला मिळेल? तो मोठ्या मोठ्याला काला नाही. मग आपण लपून बसला तर आपल्याला काळा मिळेल का? नाही. आपल्याला अधिकार पाहिजे, तेवढा अधिकार पाहिजे. आपल्याला साधा मेंबर जर निवडायचे आहे तर अधिकार पाहिजे. मेंबर निवडायला पूर्ण आपली 21 वर्ष वय झाली पाहिजे. आपला मतदान आला पाहिजे आणि मग कुठं आपण मतदान मारायला गेलो तर आपल्याला मेंबर निवडता येईल. नाहीतर आपली वय जर पाहिजे, आधार कार्ड पाहिलं तर जरे तुझा अधिकार नाही असं वापस केला जातो. तसं आपलं लग्न करायला, बायको निवडायला सुद्धा अधिकार पाहिजे. आपली वय संपूर्ण झाली पाहिजे, पूर्ण 21 वर्ष वय झाली पाहिजे, नाहीतर त्याला जेल झाल्याशिवाय राहत नाही. तसं हा काला घ्यायचा तर आपला अधिकार पूर्ण पाहिजे. मग अधिकार असला तर आपल्याला तो अधिकार गाजवता आला पाहिजे. अधिकार जर गाजवता आला नाही तर तो आपल्याला काला शक्य. मग काला शक्य नाही. मग आपल्याला जो दरवर्षी मिळतो तो काय मिळतो? तर लाया मिळतात, दही मिळते, केळं मिळते, सेब मिळते पण काला मिळत नाही. असा हा लाया पोह्याचा काला खाता खाता जन्म गेला पण अजूनपर्यंत कोणाचा समाधान नाही झाला. असा हा काला. चौथ्या नंबरचा काला ज्याला आपण म्हणतो महाप्रसादाचा काला. ज्याला महाप्रसाद म्हणतो. शेरभर, अर्धीभर, सालीभर तांदूळ काढतात, स्वयंपाक बनवतात. दर रोज आपण आपल्या घरी जेवतो आणि एकत्रित जेवू आणि असं म्हणून त्या ठिकाणी प्रसाद म्हणून त्याला आपण एक प्रसाद नाव देतो. स्वयंपाक करत असतो आणि स्वयंपाक झाला की त्याला नाव देतो आपण महाप्रसाद. सगळे मंडळाचे कार्यकर्ते मंडळी एकत्रित झाले की हा एक महाप्रसादाचा काला करतात. आणि कोणी जर आपला आप्त जवळचा मित्र वगैरे असला तर त्याला अळवून जेवणासाठी आग्रह करतो. अरे बाबा, हा देवाचा महाप्रसाद आहे, खाऊ जा. याला महाप्रसादाचा काला म्हणतात. कोणता काला? महाप्रसादाचा काला. पण महाप्रसादाचा काला अजूनपर्यंत कोणाचा समाधान नाही झाला किंवा कोणाचा पोट नाही भरला. सकाळी खाल्ला तरी दुपारी पाहिजे, दुपारी खाल्ला तरी संध्याकाळी पाहिजे, संध्याकाळी खाल्ला तरी सकाळी पाहिजे. असा हा महाप्रसादाचा काला. जर वेळेवर कमी गेला, समजा आपण तांदळाला जर बनवला कमी गेला तर त्या स्वयंपाकाजवळ सांगितलं जातं, रे जेवणाच्या 2 पंक्ती होती, जरा वरण कमी आहे, मग त्याच्यामध्ये 2 गुण पाणी टाकून दे.
म्हणजे हा बरोबर हो जरा तुझ्या दोन गुंपाणी टाक तुका म्हणे हेला पाणी भरता भरता पाणी भरता चौथ्या नंबरचा काला याला महाप्रसादाचा काला म्हणतात। हाही कोणाचा खाऊन अजूनपर्यंत पोट नाही भरला किंवा समाधान नाही झाला म्हणून याच्या पलीकडे आहे 5व्या नंबरचा काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला गोविंदे प्रेमे मोहिला गोविंदे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला गोविंदे हा 5व्या नंबरचा काला आहे। आणि या कालासाठी प्रेम पाहिजे पण आता मात्र कलियुगामध्ये प्रेम राहिलेला नाही। प्रेम नावाचे नाटक राहिले फक्त नाटक उगाच बरोबर दाखवण्यासारखं मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यावर प्रेम करतो दाखवण्याचे नाटक आहे। आणि अंतःकरणामध्ये जोपर्यंत प्रेम नसेल तर हा काला कधी प्राप्त होऊ शकत नाही। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साधे काही फाला फाला तर हा 5व्या नंबरचा काला प्रेम पाहिजे। प्रेम जर नसेल आता प्रेम हे नावाची नाटक राहिले फक्त प्रेम खरं प्रेम मिळत नाही फक्त डेकोरेशन प्रेम आहे दाखवण्यापुरतं प्रेम आहे बस मी तुझाच आहो। परंतु या ठिकाणी प्रेम नावाचे नाटक आहे आणि नाटक केल्यावर अजिबात हा काला मिळू शकत नाटक केल्यावर हा काला मिळू शकत नाही ना उगीच नाटक करत काय आणि नाटकामध्ये हा काला मिळू शकत नाही म्हणून महात्मे वर्णन करतात हे नाटक माझ्या गावापासी नाटक माझ्या गावापासी हे नाटकाचं नाही तू Thank you.
मग त्या ठिकाणी मारुती तोडीची त्या ठिकाणी ज्याच्यानंतर जसे जसे कर्म तसे तसे त्या कर्मांचा फल भोगायला लागला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी येमाच्या दरबारामध्ये या जीवाला नेल्याशिवाय राहणार नाही. कसं ज्याला खुशी नाही ज्याला आनंद नाही त्या जीवाला आणि म्हणून महात्मा वर्णन करतात. का हे संतांचा विचार जर ऐकलं नाही तर 84 मध्ये संकरण आला आणि त्यासाठी ऐकण्याची गरज आहे. आणि तो जर आपला अधिकार गमावला तर तुका म्हणे वाया अधिकार गमावला तुका म्हणे वाया गेला. आपला अधिकार पाहिजे, आपला प्रेम पाहिजे, आपली आवड पाहिजे. जर आपल्या जवळ प्रेम नसेल तर कमीत कमी आवड पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवड पाहिजे. आवड नसली तर निदान निदान आदर पाहिजे. आदरे आवडे नामे हाता कमीत कमी आदर पाहिजे. पण आता या शरीरामध्ये आदर राहिलेला नाही आणि म्हणून निसर्गाचा कोप तुम्हाला होत आहे. आणि पुढच्या या 5 वर्षात काय होईल सांगता येणार काय सांगता येणार नाही. आता तर सावध झालं पाहिजे. नाहीतर साधू संतांच्या विचारानं जर वागले नाही तर पुढे काय होईल हे सांगता येणार. वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज थोर संत नगी सांगून गेले ऐसा करे गईल बा हिरविनाश होईल हिरविनाश होईल या धर्माचा होईल या धर्माचा
निसर्ग कोपला भूमीवरती पावसाळ्याचा होई उन्हाळा थरथर कापेल ही धरती कधी पावसाळा तर कधी उन्हाळा काही बाजूला पाण्यासाठी मरतील तर काही बाजूला पाण्याने मरतील आणि अशी परिस्थिती आज यावर्षी बरेच गाव वाढताना हे आपल्या अधर्माने वागल्यामुळे अधर्म वृत्ती वाढल्यामुळे असा हा कायदा झालेला आहे कोणाजवळ आदर राहिलेला नाही कोणाजवळ आवड राहिलेली नाही कोणाजवळ प्रेम राहिलेला आणि एवढं जर नसेल तर हा काळा मिळणे फार कठीण आहे शक्य नाही आणि या काळात प्रेम पाहिजे निदान नाही निदान तर कमीत कमी संगत तरी पाहिजे संगत कोणाची पाहिजे संतांची संगत पाहिजे संतांचे संगतीने मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पाहिजे संगत जर असेल तर ती संतांची पाहिजे आणि म्हणून महाराज वर्णन करतात संतान प्राप्ती नाही ऐसी देती वेदभावी ऐसी देती वेदभावी हरि प्राप्ती उपाय धरा संता ते पाय धरा संता ते पाय थालावे 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 प्रेम नसेल तर रावण नसेल तर आदर नसेल तर कमीत कमी संगत पाहिजे संगत जर नसेल ना आता संगती सारखा राहिलेला नाही आपली चप्पल आपल्यावर चिखल उतरवते आपल्या जवळचीच माणसं संगतीच्या लायकीचे राहत नाही वरून टाकण्यासारखं प्रेम आहे आपली चप्पल आपल्याला चिखल उतरवते हे आपल्याला कळत न कळत ते आपल्याच मागच्या पाठीमागून कपडे भरल्याशिवाय राहत नाही आणि अशी ही संगत आहे तोंडाला बोलतील वेग आणि मागं बोलतील तोंडाला वेगळं बोलतील आणि मागं वेगळं बोलतील काय करतील हे सांगता येणार नाही आणि म्हणून संगतच जर करायची आहे तरी संताशिवाय आपल्याला काळा मिळू शकत नाही संतांच्या शक्तीने काळा मिळू शकतो म्हणून निरोपाला वर्णन करतात काला करती संत जन संतान सवे नारायण त्यांचे सवे नारायण काला वाटून हसते भाग्याचा तो पावे ते भाग्याचा तो पावे ते काला 2 नंबरचा संतांनी केला कधी आणि
त्यांच्या संगतीने जर आपण गेलो, त्यांची संगत असली तर काळा आपल्याला हा 2 नंबरच्या काळामध्ये मिळू शकतो. पण त्यांची संगत पाहिजे आणि आज त्यांची संगत मिळणे फार कठीण आहे. आणि त्यांच्या संगतीने गेल्या तर काळात ते वाटतात, त्यांना वाटण्याचा अधिकार आहे. म्हणून काळाचे संत जन आणि त्यांच्या सवय नारायण काळा वाटून नीट हस्ते म्हणजे स्वतःच्या हस्तेमध्ये हाताने आणि भाग्याचा तर पाव येते. ज्याच्या भाग्यामध्ये जर असेल तर त्याला हा काळा मिळतो. आणि हे आपले भाग्य उदयाला यावं लागते तर आपल्याला काळा मिळतो. भाग्य मग आता भाग्यवंत कोणाला म्हणायचं? भाग्यवंत फार मोठा आपल्या घरी श्रीमंत आहे, गाड्या घोडे पैसा काय म्हणजे याला भाग्यवंत म्हणायचं का? नाही, याला भाग्यवंत म्हणत नाही आपल्याला वाटतं. किंवा ज्याला लेकर बाळा जास्त असले तर त्याला आपल्याला भाग्यवंत आपण म्हणत असतो. आपल्या भाग्यात त्याच्यामध्ये झाला असं समजत असतो. पण हे चुकीचं आहे. आमचे साधू संत सांगतात की हे भाग्यवंत नाही तर भाग्यवंत कोणाला म्हणायचं? जे पांडुरंगाला शरण गेले त्याला भाग्यवंत म्हणायचं. आणि त्याला हा काळा मिळत असतो. आणि म्हणून महात्मा प्रमाण देतात भाग्यवंत त्याला भाग्यवंत म्हणता येईल. आणि त्यालाच भाग्यवंत म्हणतात असं महात्मे संत महात्मे सांगत असतात. मग अशा या भाग्यवंताला ओळखण्याची एक खूण आहे. कसं ओळखायचं? आणि ओळखण्यासाठी रामायणामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. रामायणामध्ये उदाहरण आलेलं आहे वाली आणि सुग्रीव. वाली आणि सुग्रीव यापैकी वालीला मारायचं, परंतु वाली आणि सुग्रीव दोन्ही सारखे असल्यामुळे भगवान श्रीरामाने सांगितलं बाबा हे दोन्ही सारखे बाण कोणाला सोडायचा. आणि म्हणून याच्यातला आपला कोण आणि परका कोण हे ओळखायचं कसं? म्हणून हनुमंताला सांगितलं हनुमंता तू एक काम कर, ज्याला मारायचं आहे ज्याला नाही मारायचं आहे याच्यासाठी ओळखी कर. मग नाही मारायचं आहे त्याच्या गळ्यात हात टाका. आणि म्हणून सुग्रीवाच्या गळ्यामध्ये हात टाकला, गळ्यामध्ये हात टाकला आणि तो आपला झाला. कारण पाहायला सरके तसे तुम्ही आणि सरके माणसासारखा माणूस पाहायला सारखं काय भाग्यवंत कोणाला नाही असं काय सांगतंय? सगळे सारखं आहे, सगळ्यांना डोळे कान सगळं सारखं आहे. परंतु याच्या गळ्यामध्ये हनुमंत राहण्यामध्ये भक्तांना भगवंताच्या भक्तांना हार घालून दिला, अर्थात तुळशीची माळ घालून दिली तो आपला. आणि त्याच्या गळ्यात माळ नाही असा अलग त्याला मारायचं, त्याला येमाच्या तडाख्यात पाठवायचं आहे, काळाच्या तडाख्यात पाठवायचं आहे. आणि असं त्या ठिकाणी खूप करून दिली. आणि भाग्यवंत मग कुणाला म्हणायचं तर ज्याच्या गळ्यामध्ये हार आहे ते. आणि म्हणून महात्मे वर्णन करतात जयाची आगळा तुळशीची आमाळा ये मपद कमळा भरतीच्या दे, ये मपद कमळा भरतीच्या दे. जयाची आगळा तुळशीची आमाळा ये
उपजत मला म्हणजे ते ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे तो आपला आहे आणि असं निवडून ठिकाणी काला वाटण्यात आला त्याचं उत्तर तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये लिहितात काला वाटो आणि असं निवडून काढा देण्याचा सगळ्याचा अधिकार आहे पण ज्यांनी अधिकार आपला गमावला त्याला हा काळा मिळणार नाही इतका काळा सोपा सापा नाही इतका काळा सोपा नाही का तो ज्याचा अधिकार नाही नाही यावर कोणी देणं का काळा त्याला हा काळा मिळत त्याला काळा मिळत नाही हा आवेदन जाणे का काळा आरती दिवशी जाईल भजन नाही पूजन नाही काय नाही पाळा नाही दर्शन नाही देणं का देणे का काळा तसा काळा मिळेल का नाही वैष्णव विकास निवडून असं ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे तो भाग्यवंत आहे आणि असे भाग्यवंत त्या ठिकाणी पोहोचलेले तसे भाग्यवंतांना काळा मिळत असतो आणि म्हणून काळा वाटून हसते भाग्याचा तो पावे अशा भाग्यवंतांना काळा मिळत असतो आणि ज्यांच्यामध्ये प्रेम आहे मग या भाग्यवंतामध्ये काय आहे यांच्याकडे काय आणि त्यांच्यामध्ये काय आहे तर यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय तर यांच्यामध्ये गळ्यामध्ये माळ आहे कोणाच्या हाताने भक्ताच्या हाताने घाललेली माळ आणि हा भाग्यवंत ठरला आणि त्या भाग्यवंताकडे काळा मिळवण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्यासाठी एक सगळ्यापेक्षा जास्त म्हणजे पुण्य जर या काळा मिळवण्यासाठी एक 5व्या नंबरचं लागते पुण्य काय लागते पुण्य त्यांच्याजवळ समजा आदर मिळवला संगत मिळवली आवड केली खोटी का होईना कोणाच्या हेऱ्या जगाला का होईना पण आवडीनं आपण गेल्याला जाऊन बसला तर काळा भेटेल बाबा तरी काळा सत्य नाही उगाच बरोबर का होईना आदर ठेवला मान सन्मान ठेवला चला जवळचा महाराजाचा आवडी जाऊ आणि आदर ठेव तरी काळा शक्य नाही आदर आहे आवड आहे निवड नाही निदान ऐकल्यानं का होईना सांगेवाने का होईना तो संगत केली तरी काळा शक्य नाही त्याच्यासाठी पुण्य लागते काय लागते पुण्य लागते पुण्य जर असेल तर काळा मिळतो जनांचे कसे पुण्य पाहिजे एका दोन जन्माची 10 जन्माची नाही जन्मोजन्मीची असे पुण्याई तरी हरिनाम खावे निरामणे साकरावा जागर न हरिचे भजन रात्रंगे हरिचे भजन ही पुण्य येण्यासाठी रात्र दिवस 24 तास भगवंताच्या नामाचा जागर करावा लागतो जागर म्हणून तुकोबरा वर्णन करतात सदा
24 तास भगवंताच्या नामाचा जागर करावा लागतो. लीळामय ऐसा करावा जागर, हरीचे भजन रात्रंदिन, हरीचे भजन रात्रंदिन. तेव्हा कुठं जन्म जन्म नाही. राजनीती महाराजांनी सांगितलं म्हणून येथून नाही. याच्यासाठी पूर्व पुण्य पाहिजे, पूर्वीचा दौरा उगवलेला पाहिजे. म्हणून जन्मोजन्मीची असेल पुण्य, जन्मोजन्मीची असेल पुण्याही, तेव्हाच हरिनाम खामध्ये हा नामरूपी काळा जन्मोजन्मीची पुण्य असेल तर त्याला म्हणतो तुकोबाराय म्हणतात आम्ही जन्मोजन्मी पुण्य केलं हे एवढं प्राप्त करण्यासाठी एक जन्मात नाही, याच्या अनेक जन्म जेवढे झाले जन्म ना तेच पर्यंत ते अनेक जन्म. आणि म्हणून महात्मा वर्णन करतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. कृपा केली अशी फुकटच कृपा केली आणि फुकटच काळा मिळाला नाही. नरलकरात्रीच्या बोलाला सांगायला रोज तेथूनच सुरुवात केला नाही. आपण झाला लोकांच्या बोले गुरु केलो बाई, कशी लागू पायी जोडल्याच्या आपली जन्मोजन्मीची पुण्य असेल तर काळा मिळतो, लक्षात ठेवा. आणि एवढे नाही लक्षात असू द्या, काळा मिळण्यासाठी हा 5व्या नंबरचा काळा हरिनामाचा तुम्ही काळा प्रेमी होईला गोविंद प्रेम पाहिजे. प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साधे. एक तर आदर पाहिजे, आदर आवडे नामे आदर पाहिजे, आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. आदर कोणाचा मान सन्मान ठेवतो, इथे काही मान सन्मान झालेलं आहे असं सर्व बिघडून गेलेलं आहे. एक तर आवड पाहिजे, आवडीने भावे हरिनाम तुझी चिंता दासी सर्व आहे, नको घेत कोणाच्या गोष्टी. प्रेम पाहिजे, आदर पाहिजे, आवड पाहिजे, इदार संगत पाहिजे. आणि ते संगत गैरेची नक्की गैरेची नाही, संगत संतांची पाहिजे. संतांच्या संगतीने मनोमार्ग गती किंवा आम्हाला सांगतात संतांना प्राप्ती नाही. ऐशी देती जगावे, ऐशी देती जगावे, हरी प्राप्तीची उपाय, हरी संताचे ते पाय. हरी प्राप्तीची उपाय, हरी संताचे ते पाय. नाही तर काय पाहिजे? पुण्य पाहिजे. 5व्या नंबरवर पुण्य पाहिजे. पुण्य 1-2 जन्माचे नाही, 100 जन्माचे नाही, तर जन्मोजन्मीचे पुण्य पाहिजे. जन्मोजन्मीचे असेल पुण्याही तर हरिनाम मुखामध्ये. हा काळा मिळवण्यासाठी तुकोबाराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणून या विठ्ठले कृपा केली. एवढे नाही तर त्याच्यासाठी त्याच्या नावाचा मणी आपल्या गळ्यामध्ये धारण करावा लागलं. आणि तो मणी म्हणजे काळा मणी. कोणता मणी? काळा मणी. म्हणून पहिल्या चरणामध्ये
कंठामध्ये तुकोबाला सांगतात कंठी धरला कृष्ण कंठी धरिला कृष्णमणी कृष्ण म्हणजे कृष्ण हे नाम आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये याला धारण केले आणि एक कृष्ण म्हणजे का कृष्ण म्हणजे काळा म्हणजे हा आपल्या कंठामध्ये धारण केले काळा कोण घालते पुरुष का स्त्रिया काळा कोण घालते स्त्रिया काळा कोण घालते स्त्रिया आणि तो एकदा का काळामध्ये ती पोत काळामध्ये पोत गळ्यामध्ये घातली की तो काळामध्ये ती पोत कधीच खाली उतरवत कदाचित तुटली आणि ओवायची असली तर दुसरे पाठवणे गळ्यामध्ये घालून ठेवत पण आपला गळा काही खाली ठेवणार नाही कदाचित ती काळामध्ये पोत नवऱ्या दारूच्या नवऱ्याला घाण ठेवायला मागत तरी ती त्याला देणार इतकी जपून सगळं काय देऊन दे काळातलं देऊन दे दुसरं काय गळ्यातलं देईल परंतु काळामध्ये ती पोत आहे ती कधीच मात्र देणार नाही इतकी त्या काळामध्ये ती किंमत आहे कदाचित तिचा बेवडा नवरा असला ना तर संध्याकाळी घरात बेडून मारून टाकतात पण काळामध्ये पोत कधी देणार नाही इतकं काळ्या मनाचं महत्व आहे त्याप्रमाणे काळ्या मनासारखं जर तुकोबाला म्हणतात आणि आपल्या काळ्या मनाप्रमाणे असं आपल्या कंठामध्ये गुरुमणी धारण केला आणि तो त्या भगवंताच्या नावाचं धारण केलेला आहे आणि इतका आम्ही प्रयत्न केला तेव्हा हा प्रकाश रूपी काळा आम्हाला हा प्राप्त झाला एरवी प्राप्त झाला म्हणून कृष्ण कंठी धरला कंठी म्हणजे कंठामध्ये कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा धनी प्रकाश अवघा धनी प्रकाश इतका ह्या काळासाठी प्रयत्न करावा लागला हा 5व्या नंबरचा काळ आहे आणि हा काही साधा सोपा नाही हा एकतर भाग्यवंतांना मिळत असतो एकतर मिळवावा लागतो मिळवावा लागतो याच्यासाठी आपल्याला आटाआटी करावा लागतो आटाआटी करावा लागतो तर एवढे प्रयत्न करावा लागतो की कंठामध्ये मणी धारण करावा लागतो मण्याची माळ कंठामध्ये 108 मण्याची माळ घालावी लागते तर हा 5वा नंबरचा काळा मिळत असतो 6व्या नंबरचा काळा तुकोबाला सांगतात मग या काळाची एकदा का गोडी लागली तर तो काळा गोड लागला की पुन्हा 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 तो काळा मागितला जातो जगी जगी घेऊ दास जगी 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 घेऊ दास ब्रह्मरस हा 6व्या नंबरचा काळा आणि तुका म्हणे गोड लागे तो माझे रसना हा गोड लागला की आणखी
आणखी घ्यावंसं वाटते, आणखी घ्यावंसं वाटते. एकदा ती गोड लागला, एकदा ती या काल्याची चवी लागली का तो पुन्हा 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 मागितल्याशिवाय राहत नाही. पण आज एवढे वर्ष दरवर्षी आपण काला करतो, पण त्या काल्याची गोडी आपल्याला काही लागलीच नाही. हे दिसूनच येते. होता डोंगरा पाण्यावर दिसते, नाही सांगितल्यासारखं काही होता डोंगरा पाण्यावर दिसते. गोडी लागली किंवा नाही लागली हे आपल्याला बरोबरच दिसते. शेतकरी बिलकुल झाडाला पाहिलं का फसल पाहतो फसल, आणि सांगितल्यानंतर बिलकुल अंदाज त्याचा चुकत नाही. म्हणून होता डोंगरा पाण्यावर दिसते. काल्याची कधी गोडी लागली का नाही हे नक्की आपल्याला पाहायला दिसत असते. बिलकुल पाहिलं की किती गोडी आहे हे आपल्याला कळून येते. 1.5-2 तासापासून आता कीर्तन चालू आहे, तर खरंच या काल्याची चवी आहे किंवा नाही. कारण हा काला घेत असताना डायरेक्ट मुखामध्ये जात असतो, पण या कालामध्ये बोलावं लागत नाही. मग आता बोलत चालू होतं, म्हणजे याचा अर्थ हा काला काही कळला नाही. आणि तुकोबाला सांगतात हा काला घेत असताना 6व्या नंबरचा काला घेत असताना बोलावा लागत. म्हणून तुकोबाला बोलायचं तुम्ही हळू बोला आदरे तो पोट भरी पुरे मनाल तो यहाँ तरी येणे नावे अवघे माझ्या मागे मागे. यहाँ तरी येणे नावे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही हळूहळू चाला कोणी कोणासंग या काला हा काला घेत असताना बोलावा लागत नाही. बोलावा लागत नाही तर मग काय करावं लागते, तर हा काला डायरेक्ट मुखामध्ये जातो. आणि हे काला घेत असताना याची विधी माहीत पाहिजे. असं देण्याच्या काळात हा हातावर काय देतात नाही, हातावर भेटत नाही, हाताला मुखामध्ये देतो. आणि म्हणून तुकोबाला काला घेत असताना विधी माहीत पाहिजे. विधी जर नाही माहीत तर हा काला भेटत नाही. विधी तुकरिया जाण चार गुण वाढते, चार गुण वाढते, चार गुण वाढते. आपल्याला हा काला घेत असताना जर विधी माहीत नसली तर 4 गुण वाढतात. तसं हा काला घेत असताना विधी माहीत पाहिजे. एखाद्या माणसाला एखाद्या मनुष्याला सेवेला आवावा सेवेला रस, पण दुसऱ्या गावामध्ये सेवेला रस घालायचा झाला तर यासाठी याची विधी माहीत असली तर ठीक, नाहीतर ह्या तोंडाला खाली पडल्याशिवाय राहत आणि तोंडातल्या खाली सेवा पडतात. म्हणून सांगितलं जाते का मी काही सेवा खात नाही, मला काही आवडत नाही. तर ह्या तोंडातून खाली पडतात. ज्याला थोडा हेंगळं खाणं दिसते म्हणून आपल्याला सांगावं लागतं का ह्या मला काही आवडत नाही. याची विधी माहीत पाहिजे. हा कसं खायचं तसं हा चवी घेऊन ब्रह्मरस हा काला चौथं मागे रसना हा काला घेत असताना चवी घेऊ ग्रास ब्रह्मरस तो सेव ब्रह्मरस तो सेव हा काला घेत असताना याची विधी माहीत पाहिजे. ही विधी तुकोबाला काल्याच्या शेवटच्या काल्याच्या अभंगामध्ये सांगतात. तुम्ही वारे दोही गढे
गेले मूक पसरवून गेले म्हणजे असं मूक पसरावं लागते म्हणजे तो डायरेक्ट मुखामध्ये जातो आणि आत गेला तर बोलता येत नाही बोलण्याचा अधिकार म्हणून तुम्ही हळूहळू त्याला हा 6व्या नंबरचा कला परंतु तुम्हाला अशी आदत आहे बोलल्याशिवाय जमत नाही जिथे गेला तिथं गडबड जिथे गेला तिथं बरोबर पण आपल्याला बोलण्याची आदत आहे म्हणून आपल्याला हा मिळत नाही कला 6 नंबरचा कला हा कला मिळत नाही कारण ज्याला बोलण्याची आदत आहे ज्याला जिथे गेला तिथे बडबडण्याची आदत आहे त्याला हा कला मिळत नाही म्हणून आला तसा गेला तुका म्हणे पाणी भरता सातव्या नंबरचा कला नाथ महाराज सांगतात जसं इंद्रियाचा एक वेळा गेला ऐसा गोपाळ कला होतो आहे ऐसा गोपाळ कला होतो हा 7व्या नंबरचा कला 10 इंद्रियाचा एक वेळा केला 10 इंद्रियाचा एक वेळा केला म्हणजे 10 इंद्रियाला एकत्रित करणे म्हणजे 10 इंद्रियावर विजय मिळवणे असा हा होतो गोपाळ कला 10 इंद्रियाचा एक वेळा केला ऐसा गोपाळ कला होतोय आणि आपले 10 इंद्रियावर विजय मिळवणे पण आपले इंद्रिय 10 इंद्रिय आपल्या हातात नाही आपल्या ताब्यात नाही कोणाचे इंद्रिय ताब्यात घरल्या कीर्तनामध्ये एखाद्याला जर वृत्ती आली तर तो घोटल्याशिवाय राहत घोटल्याशिवाय काय होय जागी तंबाखू चालू कीर्तनामध्ये हा घोटल्याशिवाय राहत नाही म्हणजे आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नाही म्हणजे इंद्रियावर आपला विजय करता आला नाही आणि हा 7व्या नंबरचा कला जसं इंद्रियाचा एक वेळा केला ऐसा गोपाळ कला होतो आहे ऐसा गोपाळ कला होतो आहे आणि 10 इंद्रिय आपल्या ताब्यात नाही आपण इंद्रियाला जिंकू शकत नाही कारण हे इंद्रिय मनाच्या ताब्यात आहे मन इंद्रियाचा राजा सर्व भावेच्यासी तुझा हे मन मनाच्या ताब्यात इंद्रिय मन इंद्रियाचा राजा सर्व भावे त्याची तुझा आणि मन हा जीवाचा प्रधान आहे इंद्रियाचा राजा आहे पण जीवाचा प्रधान आहे मन जीवाचे प्रधान मनचे ती नारायण मन हा जीवाचा प्रधान आहे आणि मन हा दिशाणा मनाची पाटील देहला होता विश्वास धरू नका हो त्याचा विश्वास धरू नका हो त्याचा या मनाला हा जीवाचा प्रधान दिशाणा आहे जीव मानला जीवाला काला भेटू देत कारण हा प्रधान दिशाणा मानला काला भेटू देत नाही आणि कितीही प्रयत्न केला तर तो ताब्यात येत मन चौऱ्यासी फिरवी ते मोक्ष मन चौऱ्यासी फिरवी ते मोक्ष
मनाच्या हातात आहे हा 7व्या नंबरचा काला मन हा इंद्रियाचा राजा आहे जसं इंद्रियाचा एक मेळा केला ऐसा गोपाळ काला होतो हा काला मग इंद्रिय मनाच्या हातात आहे मन आपल्या ताब्यात नाही म्हणून तुकडोजी महाराजांना निवडावं लागलं ये मनी मनी हिरिय बताए आठव्या नंबरचा काला 7व्या नंबरचा काला भेटणे शक्य नाही चालू करा आठव्या नंबरचा काला जीव जीव एक केला यासी मरती गोपाळ यासी गोपाळ चला बाई पांडुरंग पाहू चला बाई पांडुरंग पाहू चला बाई पांडुरंग पाहू चला बाई पांडुरंग पाहू
आदरणीय या जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा सदस्य श्रीमती लक्ष्मीताई गंगारे यांच्या शुभ हस्ते तसेच या सरांडी ग्रुप पंचायत समितीच्या पंचायत समिती सदस्य सौ अमृता ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आदरणीय या गावचे मुख्यमंत्री अर्जुन भाऊ ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय श्री रामचंद्रराव ठाकरे, आदरणीय श्री माधवराव गुप्ता, आदरणीय श्री प्रतापराव गुरुजी, आदरणीय श्री हरिचंद्र गुरुजी, आदरणीय श्री